नमस्कार राम राम मंडळी, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. गड्डा चालू होऊन 15 दिवस झाले, तर आम्ही आता आलो बघा. आले आले इतकं घाण ठसका लागला काय सांगू नका. माझा आवाजच बसलाय बघा. आम्ही खरं 26 जानेवारीला जाणार होतो गड्ड्याला, पण आमची विजापूरची गँग आली असल्यामुळे आम्ही लवकर गेलो. इतकं जास्त ट्रॅफिक जाम असल्यामुळे ना आमची विजापूरची गँग सोबत आणि आमच्या सोबत चुकामुक झाली होती. मग नंतर मी समृद्ध एकीकडे आणि दीदी तनी एकीकडे आणि ती विजापूरची गँग एकीकडे असं झालं. जेव्हा आम्ही समृद्ध पहिले पुढे आलो तेव्हा फायर पान पाहिला, लय भारी होता. काहीतरी इन्फेक्शन होईल तोंडाला म्हणून आम्ही फायर पान नाही खाल्लं. जवळजवळ 1.5 तास फिरलो आम्ही गड्ड्यामध्ये. मग नंतर आमचे घरचे भेटले आम्हाला. पहिले तर आम्ही वडे खाऊन घेतलो भाग्यश्रीचे. मग नंतर आलो रस प्याला. सगळेजण आमची फॅमिली बसलेली बघा, तुम्हाला सगळे दिसतच असतील. रस प्याला ये म्हणलं माय असं ऐकवायला तर मला कुठं तर बाजूला पण म्हणाल तर मला तेवढं तर कळालं नाही. मग नंतर शेवटी आम्ही आलो बाहेर. भाग्यश्री वडेवाले आणि त्यांचे एवढे मोठे मोठे वडे असतात ना, एक सुद्धा जात नव्हतं ह्या पोरींना. मग नंतर आम्हाला दिले. आम्हीच डबल दा खात होतो आणि इतकी तर कडाक्याची थंडी आणि त्यात गरम गरम वडा. बापरे काय कॉम्बिनेशन भारी होतं. रात्रीचे 11:30-12 वाजलेले तेवढ्यात आमच्या मम्मीच्या अंगातून रील स्टार बाहेर आली. मग नंतर ना आमच्या मम्मीच्या स्टाईल मध्ये रील करायला चालू झालं. सगळ्यांना हसू आलं तर मला तर काय बोलतो काहीच कळत नव्हतं. माझं ब्लॉग राहिला बाजूला, आईचं रील बघण्यातच सगळे दंग होते. आमच्या आईची इन्स्टा आयडी इथं मेन्शन करतो, तिला जाऊन बघा पहिले. मग आम्ही सगळे कझन्स लोक फोटो वगैरे काढला, मावशी लोक फोटो काढला आणि याचा ब्लॉग इथं संपवला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.